नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर हे सगळं सामान बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपल्या प्रियंका किचनमध्ये काय बनणार आहे ते। तर तुमच्या जसं लक्षात आलं त्याचप्रमाणे मी आज 3 टाइपचे भजी बनवणार आहे। जी टेस्ट गाड्यावरती भेटते आपल्याला तीच टेस्ट मी आज घरी देणार आहे। एकदम मस्त कुरकुरीत आणि चवदार असे भजे आज आपण बनवणार आहोत। तर पहिलं मिरचीचे भजे बनवणार आहोत, बटाट्याचे आणि कांद्याचे, असे 3 टाइपचे मी भजे बनवणार आहे। तुम्ही सहज गावाला जात असाल तर तिथे तुम्हाला वाटत कुठं जर ठेला लागला एखादा किंवा गाडा असेल, त्याच्यावरचा जो वास असतो मिरचीच्या भज्याचा, तो वास म्हणजे घेऊन सर्वांना बऱ्याच जणांना इच्छा होते की बाबा हा भजे तळतायत आणि खावेसे वाटतायत, तर बरेच जण खातात सुद्धा। तर इथे साहित्य लागणार आहे बेसनचं पीठ, त्यात मीठ घालणार आहे मी आणि ओवा, खायचा सोडा आणि थोडीशी हळद, बाकी काही घालणार नाही, इतकंच घालणार आहे। बाकी आपल्या मिरची भज्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे थोडेसे पोट असं थोडेसे कट करून त्यात मी मीठ भरतीये। सोबतच बटाट्याचे चाप केलेले आहेत आणि लांबसर असा कांदा चिरलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला तर मग बनवायला घेऊया मिरचीचे भजे आणि 3 टाइपचे वेगवेगळे भजे। तर मिरच्या फोडून मी त्यात असं भरून घेते अगोदर पूर्ण मीठ। आता आपलं इथं मीठ भरून झालेलं आहे, यात मी आता पीठ कालवून घेणार आहे। पिठामध्ये जाईल आपली पाव चमचा थोडीशी जास्त हळद, चवीपुरते मीठ, आणि ओवा मी अर्धा चमचा घेते। तो कसा घेते, हातावरती असं क्रश करून घेणार आहे। हे बघा, याला मी थोडंसं हातावरती चोळून किंवा क्रश करून असं टाकते, कारण जे पण फ्लेवर आहे हे ओव्याचं ते पूर्णपणे आपल्या भज्यामध्ये उतरेल आणि छान लागतील, टेस्टी एकदम। आता खायचा सोडा घालणार आहे मी। तर खायचा सोडा घेते मी थोडासा, म्हणजे पाव चमचाला थोडंसं कमी, जास्त जर सोडा झाला तर सोडा लागेल आणि कमी सोडा झाले तर व्यवस्थित होणार नाहीत, म्हणून थोडंसं कमी घातलेलं आहे पाव चमचाला। आता याला आपण पाणी घालून मस्त जसं भज्याला पीठ मळतो तसं मळून घेऊया। तर सर्वात प्रथम मी हे जे पीठ आहे ते कालवून घेते आणि आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या काढणार आहे अगोदर मी, जेणेकरून जर काही जणांना बटाट्याच्या जर चापमध्ये कोणाला जर तिखट हवा असेल तर तुम्ही तेव्हा लाल तिखट ॲड करू शकता। मी बटाट्याचे आणि मिरचीचे भजे काढते वेळेस यात तिखट ॲड करणार नाही। कांद्याचे जेव्हा भजे काढीन मी मस्त असे कुरकुरीत होण्यासाठी, तर त्यासाठी जास्त काही नाही, फक्त एक तिखट ॲड करणार आहे मी यात। टेस्ट खूप छान येते कांद्याच्या भज्याला थोडंसं तिखट असल्यानंतर, जास्त पण टाकणार नाही कारण मुलं पण खातात त्यामुळं। तर आता हे पीठ आपलं कालवून झालेलं आहे बघा। थोडंसं असं तुम्हाला वाटतंय की यात गाठी आहेत म्हणून, तर असू द्या, काही हरकत नाही। याला मी 10 मिनिटं ठेवणार आहे भिजण्यासाठी, म्हणजे एकदम अगदी असं लोण्यासारखं पीठ होतं आणि मस्त आपले हे भजे निघतात। तर याला 10 मिनिटं आपण झाकण ठेवून ठेवूया मुरण्यासाठी। तर साईडला मी 10 मिनिटं हे पीठ मुरतंय तोपर्यंत तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर तेल गरम होईपर्यंत हे आपलं पीठ पण मुरून जाईल, मग आपण भजे तळायला घेऊया। तर तेल आपलं गरम झालेलं आहे छानपैकी। आता या पिठाला आपण एक वेळेस कालवून घेऊया परत एक वेळेस, आणि थोडंसं मीठ चेक करा। जास्त याला मी पातळ केलेलं नाही किंवा करणारही नाही, कारण बरेच जणांना भज्याला भरपूर पीठ आवडतं आणि आपले भजे हे
एकदम बाहेरचे हॉटेलसारखे किंवा ठेल्यावर जसे बनवतात तसे व्हावे म्हणून याला मी जास्त हे पातळ बनवणार नाही. छान असं आपलं हे पीठ मिक्स झालेलं आहे. थोडंसं मी बघते तेल गरम झालंय का. तर आपलं तेल हे गरम झालेलं आहे छानपैकी. आता आपण यात मिरच्या सोडूया. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही सोडू शकता. एकतर असं डीप करून सोडू शकता. हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे असं डीप करून सोडू शकता किंवा या मिरचीला असं पिठासोबत घेऊन असंही सोडू शकता. बऱ्याच जणांना पीठ खूप आवडतं आणि काही जणांना पीठ आवडत नाही मिरची भज्यामध्ये. तर मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा किती छान टम असे फुगतायत आपल्या मिरच्या. तर आता मी हे सगळे मिरचीचे भजे सोडून घेते. 1-2 मिनिट याला तेलात सोडून झालं की हलकंसं याला फ्राय होऊ द्या. त्यानंतर आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. बघा किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे आणि मस्त असे टम फुगलेले सुद्धा आहेत आपले. तर याला मी थोडंसं तळून घेते, मग आपण याला काढून घेऊया. याला फुल फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे. एकदम मीडियम किंवा लहान करायचं नाही. जर मीडियम लहान केला तर तेल पकडलं जाईल त्यामुळं. चला तर मग आपण याला काढून घेऊया. आता मिरची भजी आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण लगेचच बटाट्याचे सोडून घेऊ. बटाट्याच्या भज्यामध्ये काही जणांना जर तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट यात ॲड करू शकता. मी बटाट्याच्याला पण थोडंसं पीठ घट्टच ठेवलेलं आहे. जर हवा असेल तर तुम्ही यात पातळ पण घालू थोडंसं पाणी घालून पातळ करू शकता. मुलांना कसं आहे की भजे म्हटल्यानंतर फक्त भजेच खातात, काही खात नाहीत. त्यामुळं थोडंसं पीठ पण पाहिजे यामध्ये, म्हणून मी पीठ लावलेली आहे जास्त. बरेच वेळेस काय होतं की बटाट्याचे जे चिप्स आहेत किंवा भजे आहेत त्याला जास्त पीठ नको असतं बरेच जणांना. अगदी असं पातळ लेयर हवी असते. त्यामुळं तुम्ही याला पाणी घालून पातळी करू शकता. तर हे सगळे मी बटाट्याचे पण एकदम मस्त अशी छान कुरकुरीत तळून घेते. आता बघा हे माझं पीठ आहे, अगदीच थोडंसं आहे. यात मी भरपूर प्रमाणात कांदा ॲड करणार आहे. साधारणतः 2 मोठे आणि 1 मीडियम घेतलात तरी चालेल किंवा 4 मीडियम घेतलात तरी चालेल. अगदी छोटे असतील तर 5 किंवा 6 घ्या तुमच्या पिठानुसार, जसं तुमचं पीठ असेल त्यानुसार. आता यात मी ॲड करणार आहे लाल तिखट. लाल तिखट तुमच्या चवीनुसार ॲड करा आणि याला मी मिक्स करून घेणार आहे. हे बघा भरपूर प्रमाणात कांदा घातलेला आहे आणि पीठ कमी आहे. पीठ मी घट्टच ठेवलेलं आहे कारण छान असे खुसखुशीत होतील. जर मऊ जास्त पातळ केलात तर मऊ पडून नम पडतील. जास्त वेळ असं कुरकुरीतपणा राहणार नाही. त्यामुळं पीठ घट्टच आहे माझं. आता आपण कांद्याचे पण भजे करून घेऊ. चला तर मग आता मी कांद्याचे भजे सोडते. कांद्याच्या भज्याला काय आकार उकार नसतो, कसेही सोडा. फक्त छोटे छोटे सोडा किंवा तुम्हाला मोठे हवे असतील तर तुम्ही मोठे सोडा. आपली मर्जी आहे. असं काही नाही की इतके झाले पाहिजे किंवा असे झाले पाहिजे, गोल झाले पाहिजे, असं काही नसतं यात. कसेही सोडा तुम्ही. फक्त यात कुरकुरीतपणा जो आहे तो आला पाहिजे. गॅसचा फ्लेम मी लो केलेला आहे हलकासा. ते ह्याच्यामध्ये तर ना कसंही सोडतात, पीठ लावलं आणि टाकलं असं करतात कांदे गाड्यावरती.
फक्त कांदा खाण्याशी मतलब आहे. त्याला थोडंसं बीट लावलं की झालं कांदा भाजी तयार. असं असतं. आपले 2 वेळेस होतील, हे 2 घणे होतील. तर आता याला मी मीडियम फ्लेमवरती तळून घेते. जास्त हाय पण करत नाही कारण ही करपून जातील आणि जास्त लो ही करत नाही कारण तेल पकडेल म्हणून. थोडंसं मीडियम करून याला फ्राय करून घेते. चला तर मग आपले हे भजे तयार झालेले आहेत कांद्याचे, एकदम खुसखुशीत मस्त. बघा किती छान, तेल सुद्धा पकडलेलं नाही. याचा आवाज सुद्धा मस्त येतोय, म्हणजे हे कुरकुरीत झालेतच नक्कीच. थोडासा जास्त वेळ लागतो कांद्याच्या भज्यासाठी. तर बाकीचा पण एक जो घणा राहिलेला आहे तो मी गाळून घेते आणि सर्व करायला घेते. चला तर मग असे आपले हे मिरचीचे, कांद्याचे आणि बटाट्याचे भजे हे तयार झालेले आहेत. अगदी मस्त आणि कुरकुरीत छान असं खमंग येते. कधी एकदा खैर झाला असं झालेलं आहे. भजे म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तर गरमागरम तर खूप छान लागतात. करून पहा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आय होप सगळ्यांना हे आवडेलच आणि तुम्ही माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्याल. चला तर मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.